Dear students, welcome in this sixth video lecture of compulsory English, BA Final Sem 5. Today we are going to learn poem number 6, The Mountain and the Squirrel, written by Ralph Waldo Emerson. Let us have his introduction first. Ralph Waldo Emerson, born in 1803 and died in 1882, was an American philosopher and poet. राल्फ वॉल्डो इमर्सन जन्म 1803 झाला आणि मृत्यू 1882, म्हणजे 79 वर्षाचं आयुष्य हे जगलेत. हे अमेरिकन तत्त्वज्ञ आणि कवी होते. ही वॉज बॉर्न इन बोस्टन. त्यांचा जन्म बोस्टनमध्ये झाला अँड एज्युकेटेड ॲट हार्वर्ड युनिव्हर्सिटी. हार्वर्ड विश्वविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं. ही बिकेम अ पास्टर बट रिजाईन फ्रॉम द चर्च आफ्टर द डेथ ऑफ हिज फर्स्ट वाईफ. नंतर ते पास्टर झाले. पास्टर म्हणजे ख्रिश्चन लोकात धर्मगुरूची एक रँक असते, परंतु नंतर त्यांनी राजीनामा दिला कारण त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. चर्चमधून त्यांनी नंतर राजीनामा दिला. ही ट्रॅव्हल टू इंग्लंड अँड केम इन टू क्लोज कॉन्टॅक्ट विथ द रोमॅन्टिक पोएट्स वर्ड्सवर्थ अँड कोलरिज अँड द इंग्लिश प्रोज रायटर थॉमस कार्लाइल. ते इंग्लंडला प्रवास केला त्यांनी. मग त्यांचा घनिष्ठ संबंध आला. रोमॅन्टिक पोएट्स होते, कवी वर्ड्सवर्थ आणि कोलरिज, आणि एक इंग्लिश कथालेखक होते, गद्यलेखन करायचे, थॉमस कार्लाइल. या तिघांच्या संपर्कात आले. रिटर्निंग टू अमेरिका ही लेक्चर्ड एक्सटेन्सिव्हली ऑन फिलॉसॉफिकल टॉपिक्स रिगार्डिंग ह्युमन लाईफ अँड वॉज हेल्ड इन ग्रेट रिस्पेक्ट ऑल ओव्हर द युनायटेड स्टेट्स. अमेरिकेत गेल्यावर त्यांनी खूप व्याख्यान दिले तत्त्वज्ञानावर, असं तत्त्वज्ञान जे मानवी जीवनाशी संबंधित होतं, आणि त्यांचा खूप सन्मान केला गेला संपूर्ण अमेरिकेत. हिज हायली अक्लेम्ड फर्स्ट बुक नेचर वॉज पब्लिश्ड इन 1836. त्यांचं पहिलं अतिशय मान्यता प्राप्त पुस्तक आहे नेचर नावाचं. ते 1836 साली प्रकाशित करण्यात आलं. ही वॉज द सेंट्रल फिगर ऑफ ए ग्रुप ऑफ रायटर्स अँड थिंकर्स कॉल्ड द ट्रान्सडेंटलिस्ट. ट्रान्सडेंटलिस्ट म्हणून एक चळवळ होती, जी स्वतः आध्यात्मिक प्रकाशाचा शोध घेत त्याचा अभ्यास करतात. त्यांना ट्रान्सडेंटलिस्ट म्हणतात. तर या लेखकांचा एक ग्रुप होता, या विचारवंतांचा एक समूह होता, आणि त्यातील ते मुख्य केंद्रीय भूमिका होती त्यांची. लेटर ही वॉज ॲक्टिव्हली इन्व्हॉल्ड इन द अँटी स्लेव्हरी कॅम्पेन इन अमेरिका. नंतर ते सक्रियपणे सहभागी झाले होते. कशात? तर गुलाम विरोधीची चळवळ होती, गुलाम विरोधी मोहीम होती अमेरिकेत. कारण अमेरिकेत गुलामी फार जास्त चालायची, त्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं. इमर्सन वॉज डीपली इंटरेस्टेड इन ईस्टर्न थॉट. इमर्सन यांचा फार सखोल इंटरेस्ट होता पूर्वेकडील देशांच्या विचारात. अँड मेनी ऑफ हिज पोएम्स शो द इन्फ्लुएन्स ऑफ ओरिएंटल मिस्टिसिझम. आणि त्यांच्या अनेक कविता प्रभाव दाखवतात आपल्याला पूर्वेकडील जे गुढरम्य वातावरण आहे त्याचं. The following poem is in the form of a dialogue between a mountain and a squirrel. खालील कविता जी आहे ते एक प्रकारचं संभाषण आहे एका पर्वतामध्ये आणि एका खारीमध्ये. इट शोज दॅट एव्हरी क्रिएचर रिगार्डलेस ऑफ साईज इज इम्पॉर्टंट इन क्रिएशन. आणि हे दाखवतं आपल्याला प्रत्येक प्राणी पृथ्वी तलावरचा, त्याची साईज कोणती असू द्या, छोटा असू द्या मोठा असू द्या, तो या पृथ्वीवरच्या निर्माणात त्याचं फार मोठं योगदान आहे, आणि त्याचं महत्त्वसुद्धा सारखंच आहे, तो छोटा असो की मोठा असो. तुम्हाला माहीतच असेल खारीची गोष्ट. त्यात श्रीरामाला सेतू बांधताना खारीने मदत केली होती. त्याचाच आधार घेऊन, कारण त्यांना पूर्वेकडील कथेमध्ये इंटरेस्ट होता राल्फ वॉल्डो इमर्सन यांना, त्यांनी बहुतेक याचा आधार घेतलेला दिसतोय. नाउ लेट अस मूव्ह टू द ओरिजिनल टेक्स्ट ऑफ द पोएम. The mountain and the squirrel had a quarrel, and the farmer called the latter Little Prig. Bun replied, "You are doubtless very big." आता ही द माउंटन अँड द स्क्विरल ही राल्फ वॉल्डो इमर्सनने लिहिलेली कविता आहे. इट स्पीक्स ऑन स्ट्रेंथ अँड वीकनेसेस ऑफ टू क्वारलिंग कॅरेक्टर्स. ही कशाबद्दल बोलते? ताकद आणि त्यांची कमजोरी. कोणाची? तर दोन पात्र भांडत आहेत, त्यांच्या ताकदीबद्दल आणि कमजोरीबद्दल ही कविता आपल्याला माहिती देते. द पोएम बिगिन्स विथ द स्पीकर डिस्क्रायबिंग हाऊ अ माउंटन अँड अ स्क्विरल गॉट इन टू ॲन आर्ग्युमेंट. ही पोएम कविता सुरू होते
की आपल्याला वर्णन दाखवलेलं आहे. एक पर्वत आणि एक खार दोघांच्या भांडणाला सुरुवात होते. दे आर फायटिंग ओव्हर द स्क्विरल्स प्लेस इन द फॉरेस्ट. ते भांडत आहेत की त्या स्क्विरलची जागा जंगलात कुठे असायला पाहिजे. द मेजॉरिटी ऑफ द टेक्स्ट इज मेड अप ऑफ द स्क्विरल डुईंग व्हॉट इट कॅन टू कन्व्हिन्स द माउंटन इट इज वर्दी ऑफ लिव्हिंग देअर इवन दो इट इज स्मॉलर. पूर्ण टेक्स्ट, जास्तीत जास्त टेक्स्ट यासाठी वापरण्यात आलेला आहे या कवितेतला, की स्क्विरल प्रयत्न करते, त्या माउंटनला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते की तिला या जंगलात राहू दिलं पाहिजे, ती लायक आहे या जंगलात राहण्यासाठी, भलेही ती किती छोटी असली तरी. इन द फर्स्ट स्टांझा ऑफ दिस पीस द स्पीकर बिगिन्स बाय स्टेटिंग द बेसिक प्रिमाइस ऑफ द पीस. पहिल्या स्टांझात आपल्याला मुख्य आधार काय आहे कवितेचा हे सांगून स्पीकर सुरुवात करतो. देर इज अ माउंटन अँड अ स्क्विरल अँड दे गॉट इन टू अ फाईट ऑफ सम काइंड. एक पर्वत आहे आणि एक खार आहे, एका प्रकारच्या भांडणात ते गुंततात. इट इज इझी इनफ टू अस्युम अ सेटिंग फॉर दिस पीस इज द ॲज द माउंटन इज अ लोकेशन इन इट सेल्फ. आणि फार सोपी आहे गृहीत धरणं की लोकेशन कुठे आहे त्यांच्या भांडणाचं, तर माउंटन खूप मोठं आहे, त्यावर जंगल असतं, तिथे ही खार आहे. देर आर लाईकली फॉरेस्ट कव्हरिंग अँड सराउंडिंग इट अँड मेनी प्लेसेस फॉर द स्क्विरल टू लिव्ह अँड हाईड. अनेक जंगलं आहेत तिथे कवर झालेले आहेत, त्या पर्वताच्या आसपास जंगलं आहेत आणि तिथे अनेक जागा आहेत त्या स्क्विरलला राहण्यासाठी लपण्यासाठी. असतेच किती खार होते एवढीशी. अ रीडर शुड इमिजिएटली नोटीस दॅट इमर्सन यूज द वर्ड क्वारल टू डिस्क्राईब द फाईट. आणि वाचकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की इमर्सननी शब्द वापरलेला आहे क्वारल त्या फाईटचं वर्णन करण्याला. दिस मेक्स इट सीम लेस सिरियस दॅन इफ ही हॅड चोजन टू से ॲक्च्युअली फाईट ऑर आर्ग्युमेंट. आता त्यांनी क्वारल शब्द वापरल्यावर लक्षात येते आपल्याला की थोडं कमी गंभीर वाटतं. जर डायरेक्ट फाईट किंवा आर्ग्युमेंट म्हटलं असतं तर आपल्याला थोडं जास्त गंभीर वाटलं असतं. क्वारल म्हणजे छोटंसं भांडण आहे. इट इज अ टेम्पररी अपसेट टू देअर नॉर्मली वेल बॅलन्स्ड रिलेशनशिप. थोडासा अपसेट झाला आहे थोड्या वेळासाठी त्या दोघात ताणतणाव आलेल्या आहे माउंटन आणि त्या स्क्विरलमध्ये. त्यांचं चांगलं सामान्यतः संतुलन असतं ना त्याचं, म्हणजे निसर्गाचं आणि प्राण्यांचं, परंतु इथे आता त्यांचं थोडं भांडण सुरू आहे. द पोएम स्टार्ट्स आउट with what seems like an A-B-B rhyme scheme, but when the speaker gets to the fourth line and expects a rhyme for latter, they get the word prig, meaning self-righteous instead. आता ही जी कविता सुरू होते तर आपल्याला राईम आहे, त्याचं राईम स्कीम आहे A-A-B-B. जो स्पीकर सुरू करतो फोर्थ लाईन आणि आपल्याला वाटते की लॅटर शब्दासाठी, पण तिथे लिटिल प्रिगसाठी त्यांनी वापरलेला आहे बिग. लिटिल प्रिग म्हणजे खूप स्वतःलाच महत्त्व देणारा. द स्पीकर इज रिलेइंग द इन्सल्ट यूज बाय द माउंटन टू रेफर टू द लॅटर ऑर द स्क्विरल. स्पीकर काय करतोय, तो जो अपमान झालेला आहे पर्वताद्वारे, कोणाचा, त्या माउंटनचा, माउंटननी जो अपमान केला आहे तो स्क्विरलचा. त्या स्क्विरलला त्यांनी लॅटर म्हटलेला आहे, नंतरचा. म्हणजे बघा इथे माउंटन अपमान करतो त्याला लिटिल प्रिग म्हणून, तू एवढीशीच आहे बा. पण ती स्क्विरल उत्तर देते, यू आर डाऊटलेस व्हेरी बिग. म्हणजे पहिल्या 4 ओळी त्यांच्या भांडणाची सुरुवात आहे. बोथ ऑफ दिस कॅरेक्टर्स हॅव बीन हेविली पर्सोनिफाईड. दोघांनाही पर्सोनिफाय केलेलं आहे. पर्सोनिफाय केलेलं आहे म्हणजे नॉर्मली खारही बोलत नाही आणि पर्वतही बोलत नाही, तर जे कॅरेक्टर बोलू शकत नाही त्यांना मानवी बोलण्याची जेव्हा क्षमता दिली जाते तेव्हा त्याला पर्सॉनिफिकेशन म्हणतात. हा आहे फिगर ऑफ स्पीच. सो मच सो दे आर एबल टू स्पीक टू वन अनदर. पर्सॉनिफाय केल्यामुळे ते एक दुसऱ्यांशी बोलू शकत आहेत. अँड इंटरप्रिट अनवेलकम ॲक्शन्स. आणि ज्या क्रिया मनाला त्रास देतात त्यासुद्धा हे समजू शकत आहेत. द चॉईस टू अरेंज द लाईन्स इन दिस मॅनर अँड सरप्राईज द रीडर विथ द हार्ड जी कॉन्झोनंट गिव्ज फर्दर एम्फसिस टू द इन्सल्ट. आणि जो जी आहे त्या शब्दात बा प्रिग, बिग, प्रिगवर जो जोर पडतोय त्यामुळे त्याचा इन्सल्ट जास्त होतो आहे. इट इज डिस्टर्बिंग ऑफ व्हॉट कुड बी अ पॅटर्न. एक पॅटर्न राहू शकला असता पण डिस्टर्ब केला. इथे डिस्टर्ब केला म्हणजे त्याला थोडं डिस्टर्ब केलं आहे. का बरं? कारण इथे स्क्विरललासुद्धा डिस्टर्ब केलेला आहे. म्हणून वाचकाला तो प्रिगमधला जी खोचतो तो त्या स्क्विरलचा अपमान आपल्याला आपला अपमान वाटायला लागतो. हे पहिल्या 4 ओळीत
त्यांनी आपल्याला समजावलेला आहे. तर पुढच्या 4 ओळी बघूया. बट ऑल सॉर्ट्स ऑफ थिंग्स अँड वेदर मस्ट बी टेकन इन टुगेदर टू मेक अप अ इयर अँड अ स्फिअर. In the 5th line, the speaker uses bun to refer to the squirrel. बन शब्द वापरलेला आहे त्यांनी. बन म्हणजे स्क्विरल. स्क्विरल आपण ज्याला म्हणतो खार. 4थी ओळ आहे, 4थ्या ओळीत बन वापरलेला आहे त्याने. इट इज रिप्लाइंग टू द माउंटन इन अ व्हेरी क्लिअर अँड वेल स्पोकन वे. अतिशय सौम्य आणि साध्या भाषेत स्क्विरल उत्तर देते पर्वताला, म्हणजे ती खार. ही सिलेक्ट्स हिज वर्ड्स केअरफुली. काळजीपूर्वक तो आपले शब्द निवडतोय. द स्क्विरल स्टार्ट्स बाय एक्नॉलेजिंग दॅट द माउंटन इज व्हेरी बिग. स्क्विरल सुरुवातीलाच मान्य करते की तू फार मोठा आहे बाबा पर्वता. इट हॅज अ प्रेझन्स द स्क्विरल कॅनॉट डिनाय. बरोबर आहे, त्याचं इतकं मोठं अस्तित्व आहे, स्क्विरल नाकारूच शकत नाही. ॲडिशनली ही ॲड्स दॅट यू द माउंटन आर ओनली वन ऑफ मेनी थिंग्स विच मस्ट बी टेकन इन टुगेदर. आणि ती पुढे ॲड करते, पुढे अजून म्हणते की तू माउंटन खूप मोठा आहे, इतक्या अनेक गोष्टीपैकी मोठा आहे आणि तुला मी सोबत घेतलं पाहिजे, म्हणजेच तू माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग आहेस. द स्क्विरल इज अटेम्प्टिंग टू सेट असाइड देअर डिफरन्सेस अँड कम टू टर्म्स विथ द फॅक्ट दॅट दे विल नॉट ऑलवेज गेट अलॉंग. आणि ती खारुताई म्हणते, प्रयत्न करते की चल आपण भांडणं बाजूला ठेवूया आणि आपण पुन्हा तह करूया या परिस्थितीचा की ते सतत सोबत राहू शकत नाहीत आता. कारण स्क्विरल एकाच जागी टिकणार नाही, त्या एकाच पर्वतावर थोडी राहणार आहे. तिथलं अन्न संपलं की ते पुढे जाईल. वन कॅनॉट होप टू लिव्ह इन पीस विथ एव्हरी टाईप ऑफ बिईंग, सेंटिनेंट ऑर नॉट. आपण आशा करू शकत नाही की नेहमी शांतीतच राहू बा कोणत्याही सजीव प्राण्यासोबत, तो दयाळू असो की नसो. आणि आपण हे बघितलं आहे जीवनात सुद्धा, किती शांत माणूस राहिला त्याला कधी ना कधी राग येतोच, कधी ना कधी त्याचं भांडण होतंच. दीज ऑब्जेक्ट्स, क्रिचर्स अँड पीपल ऑल मेकअप अ इयर अँड अ स्पियर. हे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत, प्राणी आहेत, लोक आहेत, हे एक वर्ष बनवतात, एक क्षेत्र बनवतात. वर्ष म्हणजे इथे आपण म्हणूया खूप मोठा कालखंड एकत्र राहतात, एका क्षेत्रात एकत्र राहतात. आता जंगल म्हटल्यावर सगळे नैसर्गिक प्राणी आलेच असतात, त्यात खारुताईचाही समावेश आहे. द वर्ल्ड इज कन्स्ट्रक्टेड ऑफ द गुड अँड द बॅड. हे जग चांगल्या आणि वाईटाचं बनलेलं आहे. बोथ आर इक्वली नेसेसरी फॉर लाईफ टू गो ऑन. दोन्ही फार महत्त्वाचं आहे आपल्या जीवनात पुढे जाण्यासाठी. चांगलंही तेवढंच आवश्यक आहे आणि वाईटही तेवढं आवश्यक आहे. कारण चांगल्यामुळेच आपल्याला वाईट किती घातक असू शकते याची कल्पना येते, आणि घातक असल्यामुळेच आपण चांगल्या गोष्टीचा आपण उदो करू शकतो. थ्रू दीज लाईन्स द स्क्विरल अपियर्स टू बी इन अ कन्सिलेटरी मूड. या ओळीमध्ये आपल्याला लक्षात ती कन्सिलेटरी मूडमध्ये आहे. कन्सिलेटरी मूडमध्ये म्हणजे ती भांडण मिटवण्याच्या मूडमध्ये आहे. बट ही इज स्टेल्दी इन्सल्टिंग द माउंटन. पण छुप्या पद्धतीने त्याचा अपमानही करत आहे ती खारुताई. इट इज समथिंग दॅट ही मस्ट पुट अप विथ. आणि खारुताई त्याचा छुपा अपमान करत आहे, उघड अपमान करू शकत नाही, कारण माउंटन खूप ताकदवान आहे. आणि माउंटननी केलेला अपमान तिला सहन करावंच लागतं आहे खारुताईला, कारण खार काहीच करू शकत नाही, ती इवलीशी आहे. नाव लेट अस टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट 4 lines. And I think it no disgrace to occupy my place. If I am not so large as you, you are not so small as I, and not half so spry. In the next lines, the squirrel lays out his argument. पुढच्या वेळी स्क्विरल आपलं आर्ग्युमेंट ठेवते, तिचा प्रतिवाद सांगते ती. द बेसिस ऑफ द क्वारल इज ऑल्सो रिव्हेल्ड हिअर. त्याचा भांडणाचा आधार काय तो आपल्याला इथे माहीत पडतो, समजून येतो. ही डज नॉट सी एनिथिंग रॉंग विथ हिज ऑक्युपाईंग ऑफ वन प्लेस ऑन द माउंटन. त्या खारीला काहीच वाटत नाही की मी एक छोटीशी जागा त्या माउंटनवर घेतलेली आहे, तिला त्यात काही चूक दिसत नाही. बरोबर आहे ना, एवढीशी खारुताई 4-5-6 इंचात राहणार ती बिचारी, पर्वत एवढा मोठा, तर तिला काही त्यात वाईट वाटत नाही खारुताईला. जस्ट ॲज द माउंटन इज लार्ज विथ ए लार्ज रोल टू प्ले, द स्क्विरल इज स्मॉल विथ ॲन इक्वल रोल टू प्ले.
आता माउंटन जितका मोठा आहे त्याला मोठा रोल प्ले करायचा आहे, आणि स्क्विरल लहान आहे तिला लहान रोल प्ले करायचा आहे. म्हणजे मोठ्याला मोठं काम, छोट्याला छोटं काम. बोथ मस्ट एक्झिस्ट. दोन्ही अस्तित्वात असलेच पाहिजे. लहान असलं म्हणून त्याचं महत्त्व कमी आहे आणि मोठं असलं म्हणून महत्त्व जास्त आहे असं काहीही नसतं, कारण सृष्टीत प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. In order to come to terms with the mountain, the squirrel lays out the respective advantages and disadvantages. आता त्याच्याशी सलोख्याचे संबंध ठेवायचे पर्वताला, खारुताईला पर्वताशी, तर ती फायदे आणि तोटे सांगते त्यांच्या नात्याचे. फर्स्ट दॅट द माउंटन इज मच लार्जर दॅन ही इज. आपण इकडे खारुताई तिला स्त्रीलिंगी म्हणतो, पण इंग्लिशमध्ये त्याला ही म्हटलेलं आहे खारीला. पहिले माउंटन तू खूप मोठा आहे बा माझ्यापेक्षा, मान्य करते खार. समथिंग ही ॲक्सेप्ट्स ॲज द ट्रूथ. आणि खारीने मान्य केलं आहे सत्य म्हणून. बट द स्क्विरल इज मच मोर स्प्राय. स्क्विरल ही जास्त स्प्राय आहे, म्हणजे गतिशील आहे. ती या जागेहून त्या जागेवर जाऊ शकते. खूप ॲक्टिव्ह आहे, जिवंत आहे. इट कॅन मूव्ह क्विकली फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इन अ वे द माउंटन नेवर ड्रीम्ड ऑफ. खारुताई एका जागेहून दुसऱ्या जागी पटकीन जाऊ शकते, परंतु पर्वत कधीही एका जागेहून दुसऱ्या जागी हलू शकत नाही. आता पुढच्या 5 ओळी बघूया. अँड नॉट हाफ सो स्प्राय. आय विल नॉट डिनाय यू मेक अ व्हेरी प्रिटी स्क्विरल ट्रॅक. टॅलेंट्स डिफर, ऑल इज वेल अँड वाईजली पुट. इफ आय कॅनॉट कॅरी फॉरेस्ट ऑन माय बॅक, नायदर कॅन यू क्रॅक अ नट. पहा ती किती छान तुलना करते. खारुताई पुढे कंटिन्यू करते, म्हणते त्याच ट्रॅकवरती बोलत राहते. ही कंटिन्यूज ऑन द सेम ट्रॅक इन द नेक्स्ट सेट ऑफ लाईन्स. द स्क्विरल इज अटेम्प्टिंग टू अपीज द माउंटन व्हाईल ऑल्सो शोईंग हिज ओन ॲडव्हान्टेजेस. आता स्क्विरल पहा किती लपून त्याचा छान अपमान करते पर्वताचा. ती सांगते मी जिवंत एका जागेहून दुसऱ्या जागेवर जाऊ शकते. मागच्या स्टांजात सांगितलं आहे तिने, तू तर काही हलू शकत नाही. आणि इथे ती पर्वताला खुश करायचा प्रयत्न करते आणि त्याचे फायदेसुद्धा त्याला सांगते. दे आर इक्वल्स इन द वर्ल्ड इफ नॉट इन साईज, स्पीड अँड ॲबिलिटीज. ते या जगात आपण इक्वल आहोत, भले साईजमध्ये नाही, स्पीडमध्ये नाही आणि क्षमतेत नाही, गतीत नाही, क्षमतेत नाही, तरी आपण या जगात समान आहोत. ती त्याला फायदा सांगते की तुझ्यामुळे आम्हाला अन्न मिळतं, खाद्य मिळतं. आता पुढे ती म्हणते फर्स्ट ही कॉम्प्लिमेंट्स द माउंटन. खार त्याला शुभेच्छा देते आणि सांगते, त्याची तारीफ करते. दिस इज अनदर स्लाइटली बॅकहँडेड कॉम्प्लिमेंट ॲज द माउंटन इज सेड टू बी अ प्रिटी स्क्विरल ट्रॅक. आणि हे कॉम्प्लिमेंट तिने म्हटलेलं आहे, तू माझा ट्रॅक आहे बा, म्हणजे माझा मार्ग आहे. म्हणजेच खारुताई पर्वतावर इकडून तिकडे पळते ना, म्हणजे ती पर्वताच्या अंगाखांद्यावर खेळते. द माउंटन इज ब्युटिफुल अँड अ परफेक्ट प्लेस फॉर अ स्क्विरल टू रोम. ती अजून त्याला खुश करते, तारीफ करते त्याची. पर्वत सुंदर आहे आणि अतिशय आदर्श जागा आहे खारीसाठी भटकण्यासाठी. खार तिथे भटकू शकते. ही ॲडमिट्स देअर टॅलेंट्स आर डिफरंट. खार म्हणते की मान्यही करते ती, तुझी आणि माझी प्रतिभा वेगवेगळी आहे. द माउंटन इज एबल टू कॅरी फॉरेस्ट ऑन इट्स बॅक. पर्वतात एवढी ताकद आहे की तो पूर्ण जंगल त्याच्या पाठीवर घेऊ शकतो. बट इट कॅनॉट क्रॅक अ नट. परंतु पा किती छोटी गोष्ट आहे, एखादी मुंगफल्ली दिली त्याला, तर ती मुंगफल्लीसुद्धा पर्वत फोडू शकत नाही. देअर इज समथिंग अबाउट इट्स इनॅबिलिटी टू कम्प्लीट सच अ सिम्पल टास्क दॅट लेंड्स द एंडिंग ऑफ द पोएम अ लेस दॅन फॉरगिव्हिंग टोन. आणि ही जी कविता आहे यात क्षमता दाखवली आहे. क्षमतेपेक्षा अक्षमता आहे पर्वताची. छोटीशी गोष्टसुद्धा तो करत नाही. आणि म्हणून ही कविता एका माफ करण्याच्या स्वरात संपते. म्हणजे ती खारुताई कमीपणा घेऊनही मोठेपणा घेते. पहा तू एवढा मोठा आहे, तुझ्या पाठीवर जंगल राहू शकते बा, पण तू छोटीशी मुंगफल्लीसुद्धा क्रॅक करू शकत नाही, तोडू शकत नाही. आणि म्हणून चल मी तुला माफ करते, असा टोन आहे तिचा. इट इज क्लिअर द स्क्विरल स्टील होल्ड्स अ ग्रज अगेन्स्ट द माउंटन फॉर व्हॉट अ रीडर मे अस्युम वॉज इट्स अटेम्प्ट टू ड्राईव्ह द स्क्विरल फ्रॉम इट्स बॅक. हे तर स्पष्टच आहे. त्या स्क्विरलच्या मनात अजूनही राग आहे त्या पर्वताबद्दल. थोडासा क्लेश आहे तिच्या मनात त्या पर्वताबद्दल, कारण तो प्रयत्न करतोय तिला हकलायचा. माझ्या पाठीवर होत जा, तू लहान आहे, तुझं काही महत्त्व नाही या जगात. आणि त्यामुळे खार दुःखी आहे. पण तरीही खरीने त्याला बुद्धीने विशेष स्पर्धा दिलेली आहे, त्याला विशेष
सुख दिलेला आहे, तारीफ करून आणि त्याचवेळी फार छुपा इन्सल्ट करून. त्याला सांगितलेलं आहे एवढा मोठा असून तू फल्लीसुद्धा क्रॅक करू शकत नाही. अशा प्रकारे रॉल्फ वॉल्डो इमर्सननी अध्यात्मातून आपल्याला सांगितलेलं आहे की जगात कोणतीच गोष्ट छोटी किंवा मोठी नसते. एव्हरीथिंग इन द वर्ल्ड इज इक्वल अँड एव्हरीथिंग हॅज गॉट द इक्वल इम्पॉर्टन्स. Here we come to the end of this poem. Thank you very much.